नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। त्यातल्या त्यात मुलाखतच्या राऊंडला सुरुवात झालेली आहे। आता सुरुवात झाल्या म्हणल्यावर लगेच लिस्ट लागली का, तर नाही। याच्याशी संदर्भात काय सुरुवात झालेली आहे हे सुद्धा पाहणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचं विदाउटमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन आलेला आहे। मग त्यांना येस करायचं आहे का नो करायचं अशा काही गोष्टी आहेत। मग यांचा पुढल्या राऊंडला विचार होईल का, आत्ता आमचं 1ली ते 5वीला सिलेक्शन झालेलं आहे, मग आम्ही विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला जर आम्ही यस केलं, मग त्याच्यामध्ये आमचं लागलं नाही लागलं तर मग पुढल्या राऊंडला सिलेक्शन होईल का, किंवा जे अगोदर 1ली ते 5वीला सिलेक्शन झालेलं आहे ते राहील का रद्द होईल, असे वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत। याच्याशी संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट, हे जी काही यस नो करायची जी मुदत दिलेली आहे हे कितीपर्यंत आहे, मग विथ इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागेल, याची प्रोसेस काय आहे, हे सर्वच्या सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे स्पष्टपणे माहिती पाहणार आहोत। तर आता जास्त विषयांतर न करता सरळ विषयाला आपण सुरू करू। तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपली शिक्षक भरती ही विविध टप्प्यांमध्ये होणार आहे, हे आधीच स्पष्ट केलेलं आहे। आणि आपल्या शिक्षक भरतीचे टप्पे हे असेच असणार आहेत। आता आपल्या शिक्षक भरतीचा पहिला फेज 1 मधला महत्त्वाचा टप्पा होता विदाउट इंटरव्ह्यू राऊंड लागणं, तो लागलेला आहे। त्यानंतर फेज 1 मधला विदाउट इंटरव्ह्यू कन्वर्ट राऊंड तो सुद्धा लागला। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागेल। मग हा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे होते, ते अडथळे दूर करण्याच्या दृष्टिकोनातूनच काल पवित्र पोर्टलला न्यूज बुलेटिन आलेला आहे। आता हे अडथळे कुठले होते की पवित्र पोर्टलवर आपण शिक्षक म्हणून निवड होण्यासाठी किंवा शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी काही नियम व अटी आहेत। त्या नियम अटी कोणत्या होत्या की तुम्ही एकदा खाजगी शाळेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमची जर निवड झालेली असेल, तुम्हाला पुढल्या वर्गासाठी तुमची निवड व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही मुलाखतसाठी सुद्धा पात्र असता, अशी गोष्ट होती। पण आता इथं कसं होतं, मुलाखतीचा राऊंड लागण्यासाठी जागा कमी आहेत। मग आता काही जण विदाउटला सुद्धा लागलेले आहेत, ते सर्वच्या सर्व विथला येतील, मग काही जागा तशाच जातील आणि टक्केवारी वाढेल, मेरिट वाढेल, अशा गोष्टी होत होत्या। त्या दृष्टिकोनातून काल न्यूज बुलेटिन आलेलं आहे। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर तुमचं स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शैक्षणिक संस्था म्हणजे रयत वगैरे असतील, जर तुमचं विदाउटमध्ये सिलेक्शन झालेलं असेल आणि तुम्हाला विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पवित्र पोर्टलवर जाऊन लॉग इनवर जाऊन तुम्हाला यस करायचं आहे। आता यस का करायचं, नो का करायचं हे सुद्धा सविस्तरपणे सांगतो। जर तुम्हाला तुमचं सिलेक्शन 1ली ते 5वीला झालेलं आहे, जर तुम्हाला वाटत असेल की मला 6वी ते 8वीला व्हावं, 9वी ते 10वीला व्हावं, 11वी ते 12वीला व्हावं, माझी पात्रता असून सुद्धा मी 1ली ते 5वीला लागलेलो आहे, किंवा माझा नंबर लांब लागलेला आहे, मला जवळ यायचं आहे म्हणून मी संस्थेच्या राऊंडमध्ये सुद्धा येणार आहे, त्यासाठीच पवित्र पोर्टलवर आपल्या लॉग इनला यस नोचा ऑप्शन आलेला आहे। आता करायचं काय आहे, जर तुम्हाला नोकरी लागलेली आहे, जर तुमची इच्छा आहे की मला वरच्या वर्गावर लागायचं आहे किंवा जवळ यायचं आहे, मग माझ्या गावातल्या, माझ्या जिल्ह्यातल्या, आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या संस्था मला आलेल्या होत्या, त्यांचे प्रेफरन्स मी दिलेले होते, मग मला वरच्या वर्गावर लागण्याची आशा आहे, मला जायचंच आहे, तर तुम्ही यस करा, काही प्रॉब्लेम येत नाही। जर तुम्हाला वाटत असेल की माझा नंबर लागलेला आहे, मग माझा नंबर लागलेला असल्याने मग मी दुसऱ्याची जागा का खाऊ, माझा नंबर लागला आहे, सफिशियंट आहे, मला याच्यामध्ये सहभाग घ्यायचा नाही, तर तुम्ही सरळ नो करा, किंवा ओपन जरी नाही केला तरी चालेल, कारण तुमचा त्या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये विचार होणार नाही, साधी सरळ गोष्ट आहे। मग आता ह्या गोष्टीमध्ये पडणारे प्रश्न असे आहेत की
माझं सिलेक्शन झालेलं आहे विदाऊटमध्ये झालेलं आहे. जर मी ह्या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सहभाग नाही घेतला, ज्यावेळेस फेज 2 होईल त्यावेळेस माझा विचार होईल का? 100% होणार, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. जर माझं सिलेक्शन आत्ता झालेलं आहे, मग मी विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये 6 ते 8साठी पात्र आहे, मग मी त्यासाठी वाट पाहत आहे. जर मग मी त्या राऊंडला सिलेक्ट केलं, इंटरव्ह्यूसाठी यादी आली, त्याच्यामध्ये सुद्धा माझा नंबर आला, जर मी इंटरव्ह्यूला गेलो नाही तर पुढील राऊंडला माझा विचार होईल का, असा सुद्धा प्रश्न आहे. तर याचं साधं सरळ उत्तर आहे नाही, नाही, नाही. एकदा तुमचं सिलेक्शन झालं आणि जरी तुम्ही दुसऱ्या राऊंडला गेलात, दुसऱ्या राऊंडला जाऊन तुमचं वरच्या वर्गावर सिलेक्शन झालं आणि तुम्ही तिथून इंटरव्ह्यूच्या राऊंडला गेला नाहीत किंवा मुलाखतीला गेला नाहीत, तर येणाऱ्या पुढल्या राऊंडमध्ये तुमचा त्या वर्गावरून सुद्धा तुम्ही बाद होता. म्हणजे 1ली ते 5वीला विदाऊटला लागलात, 6वी ते 8वीला विथ इंटरव्ह्यूमध्ये तुमचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यूला गेलेले नाहीत, मग येणाऱ्या पुढील टप्प्यामध्ये तुम्ही 1लीपासून 8वीपर्यंत बाद झालेले असाल. जर तुम्हाला त्याच वर्गावर म्हणजे 1ली ते 5वीच्याच वर्गावर जायचं असेल तर नव्याने टेट द्यावी लागेल. म्हणजे 3री शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिल्यानंतरच तुम्ही 1लीपासून 8वीपर्यंत पात्र असाल. ही गोष्ट लक्षात असू द्या, ही खूप घातक गोष्ट आहे. म्हणून विनाकारण स्वार्थापोटी तेलही गेलं तूपही गेलं असं करू नका. जर तुम्हाला खरंच इंटरव्ह्यूला जायचं आहे, जर इंटरव्ह्यूची लिस्ट लागल्यानंतर इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर आणि तरच तुम्ही मुलाखत राऊंडला यस करा, अदरवाईज नो करा. कारण तुम्ही ज्यावेळेस फेज 2 येईल त्यावेळेस तुम्ही पात्र असाल. जर आत्ता विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला तुम्ही यस केलेला आहात, राऊंड लागला, गोष्ट लक्षात घ्या, राऊंड लागला आणि इकडं ऑलरेडी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, मुलाखतला यस केलात, राऊंड लागला, मग मुलाखतीच्या तारखा जाहीर झाल्या, ज्या दिवशी तुमची मुलाखत आहे त्या दिवशी तुम्हाला शाळेवरून रजा भेटली नाही तर त्या दिवशी त्या शाळेवर तुमचं सिलेक्शन झाले असं समजलं जाईल. तुम्ही तिथं गेला नाहीत, तुम्हाला नोकरीची गरज नाही, याचा साधा सरळ अर्थ असा होतो. मग येणाऱ्या राऊंडसाठी तुम्ही पात्र नसता, म्हणजे फेज 2 साठी तुम्ही त्या वर्गासाठी सुद्धा पात्र नाहीत. असे रूल्स आहेत. पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन आलेलं आहे, सुरुवातीपासूनचे सर्व न्यूज बुलेटिन पहा, काही परिपत्रक आले ते सुद्धा पहा. विनाकारण जास्त पॅनिक होऊ नका, साधं सरळ आहे. ज्या वर्गावर लागलेले आहात, तुम्हाला वरच्या वर्गावर जायचं असेल तर तुम्ही राऊंड सिलेक्ट करा मुलाखतीचा, नसेल जायचं, दुसऱ्याला नोकरी लागू इच्छित असेल असं वाटत असेल तर जाऊ नका, साधं सरळ आहे. हे होते रूल्स. आता ही प्रोसेस कशी आहे, आता तुम्हाला पवित्र पोर्टलवर यस नो करायचं, याची मुदत किती तारखेपर्यंत आहे, 15 तारखेपर्यंत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुलाखतचा राऊंड लागण्याच्या आधी नव्याने प्रेफरन्स देण्याची गरज नाही, हे लिहून घ्या म्हटलं होतं. झालंय तसंच, नव्याने प्रेफरन्स देण्याची आवश्यकता बिलकुल नाही. आता ज्यांचं बिलकुलच सिलेक्शन झालेलं नाही आहे, विदाऊटला सिलेक्शन झालं नाही, रयतमध्ये झालं नाही, जे फक्त विथसाठी आहेत, त्यांनी काय करायचं, त्यांनी फक्त आळीमिळी गुपछिळी हाताची घडी तोंडावर बोट घालून निवांत बसायचं आणि इंटरव्ह्यूची तयारी करत बसायचं. त्यांच्यासाठी हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकीच्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यासाठी त्या गोष्टीकडे जे विथ इंटरव्ह्यूची तयारी करते त्यांनी लक्ष देण्याची गरज नाही आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आत्ता, 1ली ते 5वी असो, 6वी ते 8वी असो, अशा उमेदवारांनी विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला जर नो केलं आणि ज्यावेळेस फेज 2 येईल, फेज 2 सुद्धा खूप मोठा आहे, त्यावेळेस सुद्धा संस्थेच्या खूप जागा येणार आहेत. त्या जेवढ्या जागा आलेत त्याच्यापेक्षा दुपटी तिपटीनं जागा ह्या फेज 2ला संस्थेच्या येणार आहेत. त्यावेळेस संस्था ह्या आपल्या जिल्ह्यातल्या, स्वजिल्ह्यातल्या, जवळच्या आपल्या घरापासल्या सुद्धा संस्था ह्या सेकंड फेजमध्ये आलेल्या असतील आणि हा सेकंड फेज ह्याच टेटच्या मार्कावर होणार आहे. त्यामुळं ज्यांना वाटते की माझा नंबर लांब लागलेला आहे, जवळ यावं, त्यांनी फेज 2 साठी वेट करा. आता विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी तुम्ही अप्लाय करू नका, साधा सरळ
सल्ला आहे, कारण फेज 2 हा संस्थेचा खूप मोठा राऊंड असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा जवळसुद्धा जिल्ह्यातसुद्धा नंबर लागण्याची दाट शक्यता आहे आणि त्यावेळेस 10% जागासुद्धा येणार आहेत झेडपीच्या. तर असो, विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये ज्यांची प्रोसेस काय आहे ते एकदम साधी सरळ आहे आणि जे काही रूल्स आहेत ते सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता सर्वांसाठी एक कळकळीची विनंती आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी कृपा करून विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सहभागी होऊ नका, कारण तुमच्यामुळं दुसऱ्या एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल. आता तुम्हाला माहिती आहे की तुमचं किती मेहनतीनं किती त्रासामधून येऊन सिलेक्शन झालेलं आहे. तसेच आपल्यासारखे अनेक बांधव आहेत जे की या राऊंडची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी संधी असू द्या, कारण त्यांचे मार्क्स हे 3-4 मार्कांनी कमी आहेत किंवा मेरिटपासून वंचित राहिलेले आहेत. तुम्ही येऊन गर्दी करून त्यांचा सुद्धा चान्स हे राऊंड घेऊ नका. आता तुम्ही आलात, संस्थेचा राऊंड लागला आणि तुम्ही संस्थेच्या इंटरव्ह्यूला गेलाच नाहीत, विनाकारण त्या जागेवरचं एक जागा शिल्लक राहील ना, तशा गोष्टी होतात. म्हणून करू नका. आणि संस्थेमध्ये तुम्हाला तिथली संस्था तुमच्या जिल्ह्यातली भेटेलच, नाही भेटेल याची शाश्वती नाही आणि संस्थेच्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. तर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न पडलेला आहे, माझं आत्ता सिलेक्शन झालेलं आहे, मी विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला गेलो आणि तिथं जर सिलेक्शन झालं नाही, मुलाखत देऊन सुद्धा माझं सिलेक्शन झालं नाही, ज्यावेळेस फेज 2 येईल तर फेज 2 मध्ये मला चान्स असेल का? तर 100% चान्स असणार आहे, काळजी करू नका. पण तुम्ही ज्या वर्गावर लागलेला आहात तो वर्ग सोडून वरच्या वर्गासाठी चान्स असेल, त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. आणि हां, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे काही लागले होतं त्यांचं झालं आणि जे काही लागले नाहीत विथ इंटरव्ह्यूचे राऊंडची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी, त्यांनी आता फक्त आळीमिळी गुपचळी एवढंच करायचं आहे. विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागेल याची तयारी करायची आहे आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस सिलेक्शन होईल, आता ही प्रोसेस कशी आहे, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, प्रोसेस नेमकी कशी आहे, हे सगळं मी आता एक 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगतो. आता आपली यादी कधी लागेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 6 ते 7 दिवसामध्ये डॉट आपली यादी लागेल, जर ही प्रेफरन्स द्यायची प्रोसेस जर नसेल. आता प्रेफरन्स द्यायची प्रोसेस नाही आहे, पण येस नो करायची प्रोसेस दिलेली आहे. ही आहे 15 तारखेपासून. आता 15 तारखेपासून तिथून 6 ते 7 दिवसामध्ये आपली विथ इंटरव्ह्यूची यादी ही डॉट लागलेली असेल. जर कदाचित याच्यामध्ये 2-4 दिवस मागे पुढे होऊ शकतात. कारण का, एकतर विथ इंटरव्ह्यूसाठी आपल्या जागा आहेत 3500 प्लस, म्हणजे 4000च्या आसपास जागा आहेत आणि याच्यामध्ये एका जागेसाठी 10 उमेदवार जाणार आहेत. मग हे 10 उमेदवार कोणत्या जागेसाठी, अशी सर्व प्रोसेस. आता 4000 जागा पकडा, 4 × 10 40,000 विद्यार्थ्यांसाठी हा इंटरव्ह्यूचा राऊंड असणार आहे. मग आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना 10 जागा येतील किंवा 10 शाळेमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा चान्स असेल किंवा काही लोकांना 2-3 शाळा येतील. अशा गोष्टी घडतात, ह्याच्यासाठी थोडासा वेळ लागेल. आणि ही यादी लागली, आपल्याला अमुक शाळेवर जायचं, इंटरव्ह्यू द्यायचे, त्या शाळेचं नाव आलं म्हणजे आपलं सिलेक्शन झालं का? नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडची यादी लागेल, त्या यादीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या शाळेवर इंटरव्ह्यू द्यायचा आहे किंवा कोणकोणत्या संस्थेवर इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्याची यादी लागेल. मग त्या यादीनुसार संस्था तुम्हाला कधी इंटरव्ह्यू देण्यासाठी बोलेल हा संस्थेचा अधिकार आहे. ती संस्था तुम्हाला कधी इंटरव्ह्यू बोलेल हे संस्थेच्या मनावर आहे. त्यासाठी त्या संस्थेच्या मार्गदर्शक सूचना हे आपल्या आयुक्त कार्यालयातून शासन प्रशासनाकडून वेळोवेळी जातील. आणि इंटरव्ह्यू कसा आहे, मग याच्यासाठी मार्क कसे आहेत, कसा घ्यायचा इंटरव्ह्यू, कसा द्यायचा आहे किंवा मुलाखतीसाठी मार्काचं वेटेज कसं असणार आहे आणि ही प्रक्रिया पारदर्शक कशी करायची याच्या संदर्भात लवकरच आपल्याला सूचना प्राप्त होतील. एक गोष्ट लक्षात आली, यादी लागली, मग काही जणांना 10 शाळा येतील, काही जणांना 5 येतील, काही जणांना 4 येतील. कारण हे जस्तेच्या मेरिटनुसार, जस्तेच्या प्रेफरन्सनुसार अवलंबून असणार आहे. मग इंटरव्ह्यू कधी असणार, हे इंटरव्ह्यू हे संस्थेच्या मनावर अवलंबून असणार आहे, कारण संस्था तसा टाइम टेबल देईल, त्यानुसार इंटरव्ह्यू होतील. मग आता इंटरव्ह्यू झालं म्हणजे लगेच सिलेक्शन झालं का? नाही.
एका जागेसाठी 10 जण असणार आहेत. त्या 10 पैकी कोणत्याही एका उमेदवाराला ती संस्था आपल्याला म्हणजे ती संस्था त्याला नोकरी देईल किंवा द्यायची किंवा नाही हे त्या संस्थेचा सर्वतोपरी अधिकार आहे. घ्यावंच असं गरजेचं नाही आहे. तसं घ्यायलाच पाहिजे, पण नाही घेतलं कारण त्यांना उमेदवार योग्य वाटला नाही. योग्य म्हटल्यावर समजलं असेल तुम्हाला काय म्हणायचं ते, तसं तर ते घेऊ शकणार नाहीत. मग असे सर्व इंटरव्ह्यू क्लिअर झाल्यानंतर संस्था शासनाला परत यादी पाठवेल की अशी यमुक मुलाखत झाली होती आणि याच्यापैकी ह्या उमेदवाराचे आम्ही सिलेक्शन केलेलं आहे. मग ती यादी पवित्र पोर्टलवर आपल्याला नंतर लागलेली दिसेल. म्हणजे मुलाखतीद्वारे कुणाकुणाचं सिलेक्शन झालं ती असेल निवड यादी अंतिम. त्यानुसार नंतर तुमचं जॉईनिंग होऊन जाईल. लगेच इंटरव्ह्यू झाल्या दिलं आपलं लग्गा अशा गोष्टी होणार नाही. सहसा इंटरव्ह्यू होणार, सगळ्या गोष्टी होणार. मग यादी शासन प्रशासनाकडे जाणार, तिथून पवित्र पोर्टलला यादी अपडेट होऊन येणार की कुणाकुणाचं सिलेक्शन झाले. मग ती यादी पाहिल्यानंतर मग पुन्हा तारखा देतील की तुम्हाला ह्या तारखेला नियुक्ती भेटेल. असं आहे सर्व इंटरव्ह्यू मुलाखतची प्रोसेस. तर ठीक आहे, जेवढं काही सर्व सांगायचं होतं सर्व एकदम व्यवस्थितपणे शांतपणे समजेल अशा भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आणखीन सुद्धा तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुमच्या आणखीन काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे. सबस्क्राईब बटन दाबल्यानंतरची घंटी येईल ती घंटीसुद्धा दाबवा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा. म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. आणि आपलं एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे आणि इथं तुम्हाला खालीसुद्धा दिसत असेल तर ते तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुमच्या काही शंका असतील तर त्यासाठी तुम्हाला खाली नंबरसुद्धा दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करून तुमच्या समस्या विचारू शकता. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.